नमस्कार मित्रांनो, आता आपण शुगर कंट्रोल ओके या विषयावर बोलतोय. तर बेसिकली शुगर कंट्रोल कसा करायचा या सो लेट मी ॲडजस्ट द स्क्रीन लिटल बिट. ओके. तर हे बघा, शुगर कंट्रोलमध्ये काय सांगितलंय आणि हे बेसिकली बाखरू ह्या व्यक्तीने लिहिलेलं पुस्तक आहे. परत जुनं पुस्तक आहे. ओके, 30-40 वर्षाचं जुनं पुस्तक आहे. व्हेनेवर मार्केट इज डाऊन ऑर व्हेनेवर मार्केट इज नॉट डुईंग एनिथिंग असं सध्या चाललंय, तेव्हा डोंट वेस्ट माय एनर्जी लुकिंग ॲट द मार्केट बट लुक ॲट समथिंग एल्स. आणि त्याच्यातला हा उहापोह जो मी अनुभवला, ओके, किंवा जो मी बघतोय त्याच्याबद्दल मी सांगतो तुम्हाला. ओके, हाऊ टू कंट्रोल युअर शुगर. ओके, यू व्हायलेट नेचर्स ऑफ लॉ, यू फॉल सिक, bad intake, okay, bad timing, method of cooking, unbalanced diet, overloads kidney, heart, intestine, lungs to push unwanted items out. Okay, so basically you violate nature's laws, you are sick. Okay, number two, reason of sickness is only one, that is getting unwanted things into the body. बाहेरचं खाणं किंवा जे तुम्हाला खायला नको आहे, ओके, विच इज प्रोसेस्ड फूड, विच इज वॉट यू टेक, देन इज अ प्रॉब्लेम. नेव्हरदलेस बॉडी हॅज कॅपॅसिटी टू क्युअर ऑल द टाइम. ओके, आपली जादूची छडी आहे बॉडी, म्हणजे ईश्वराची देण आहे. ओके, बट यू मस्ट ईट राईट, एक्सरसाइज अँड टू बी हॅपी, डू गुड डीड्स अँड टेक नो टेन्शन. टेन्शन इज द बिगेस्ट प्रॉब्लेम इन मेकिंग यू सिक. ते करू नका. Okay, pancreas makes insulin. Okay, this ensures glucose balance. Also, it uses and stores glucose for the future use. Okay, pancreas ही मेन ग्रंथी आहे, ती इन्सुलिन करते आणि इन्सुलिन controls the glucose. Yeah. Due to lack of insulin, carbs do not get digested properly. Okay, hence required glucose is not available for the body tissues. But sugar increases in the state. Okay, sugar and glucose दोन वेगळ्या गोष्टी आहेत, राईट. तर शुगर इन्क्रीज होते, पण आपल्याला काय म्हणायचं, ग्लुकोज मिळत नाही बॉडीला. सो वेन यू ईट स्वीट, ब्लड शुगर इन्क्रीजेस सडनली टू 180 mg per 100 ml. आणि इफ इट ग्रोज, इट गेट्स इन आउट ऑफ द युरिन, राईट. काय ठेवत नाही आपल्याला बॉडीमध्ये, पण ते जास्त शुगर जास्त वेळ बाहेर जाणं पण योग्य नाही. त्यामुळे इन्सुलिन इज वन टाइप ऑफ हार्मोन. ओके, इट एन्श्योर सप्लाय ऑफ sugar and energy to all tissues, and rest is stored in the liver. Okay, energy is stored in the liver. Body, each tissue needs energy to do its work well. Okay, प्रत्येक टिश्यूला एनर्जी पाहिजे असते. If there is less insulin, then less sugar, and then does not reach to the whatever you want to प्रत्येक गोष्टीत ती जाऊ शकत नाही, राईट. प्रत्येक काय म्हणायचं, सेलमध्ये जाऊ शकत नाही ती. ओके, लेस जर each tissue needs energy to work well, if there is less insulin, then there is a problem. Okay, Madhumeh has relation not only to pancreas but liver, pituitary, thyroids, bad functioning of most of the things in the body, means diabetes. Overeating of not only carbs but proteins, fat also results in Madhumeh. ओके, म्हणजे सगळंच तुम्ही योग्य प्रमाणात खाल्लं पाहिजे. नुसते कार्ब्स तुम्ही कमी केले तर मधुमेह कमी होतो असं म्हणतात, पण ते खरं नाही असं हे पुस्तक सांगतं. ऑब्विसली यू हॅव टू ईट प्रोटीन्स अँड काय म्हणायचं, मिनरल्स फॉर शुअर, पण फॅट्स पण कमी खा आणि कार्बोहायड्रेट्स पण कमी खा. ॲज यू ग्रो इन एज, ओके, दिस पर्सेंटेज ऑफ मधुमेह ही इन्क्रीजेस. ओके, ऑब्विसली तुम्हाला नंतरच्या वयामध्ये ह्या होतोच होतो. टाईप 1 डिपेंडंट ऑन इन्सुलिन, टाईप 2 नॉट डिपेंड ऑन इन्सुलिन. सो दोन टाईपचे मधुमेह असतात, ते तुम्हाला माहिती आहे, राईट. त्याच्यानंतर पुढची स्लाइड. ओके, टाइप 2, insulin is made but tissues don't accept insulin. So sugar stays in the blood. Reason for this heavy weight or high carb on the body. Type 2 can always be controlled. Sometimes it can be fully cured. Okay, all body ache, arms, hands, legs, nerves do not function. So full body aches, always depressed. You always feel depressed. Hemoglobin in the blood has shelf life of 2 to 3 months. If sugar is excess, then some 6 of hemoglobins. This is called as glycated hemoglobin. Okay, काही शुगर एक्सेस असली तर ते हेमोग्लोबिनला स्टिक करते आणि त्याला म्हणतात
ग्लायकेटेड हिमोग्लोबिन तुमचं झालेलं आहे, विच इज नॉट गुड. पोअर कंट्रीज डज नॉट हॅव मधुमेही बिकॉज ऑफ द वे दे ईट. त्यांना बेसिकली गरिबीमध्ये लोकांना मधुमेह होत नाही असं म्हणतात पोअर कंट्रीज. ओके. सिटीमध्ये 18%, रुरलमध्ये 6% आहे. बिस्किट्स, ब्रेड, केक हे तुम्हाला सगळं माहिती आहे. बॉडी हॅज एक्सेस फॅट दॅन इन्सुलिन कॅनॉट रीच टू द टिश्यूज टू सप्लाय शुगर. म्हणून वेट सगळ्यात बेकार. बॉडी वेट तुम्ही कंट्रोल करायलाच पाहिजे. ओनली वेट रिडक्शन कॅन रिड्यूस शुगर. समटाइम्स इट क्युअर्स कम्प्लिटली. स्वेटिंग बॉडी एक्सरसाइज इज अ मस्ट. ओके. तुम्हाला घाम नाही आला तर तुम्ही व्यायाम नाही केला हे नक्कीच समजा तुम्ही. ओके. Only weight reduction can reduce sugar. Sometimes it cures completely. Okay, sweating body exercise is a must. ओके. तर स्वेटिंग बॉडी जर तुम्ही एक्सरसाइज नाही केला, स्वेट झाली पाहिजे बॉडी, तरच ते एक्सरसाइज झाला म्हणून तुम्ही समजू शकता. यू नो. ओके. आता पुढचं काय बाबा इथे? As you grow old, capacity to store sugar diminishes due to shrinkage of nerves issues. Okay. So one must eat less to make sugar less. Okay. 60 to 70% sugar is used by body nerves. They cannot consume more sugar due to lack of exercise or age. त्यामुळे तुम्ही जर खात असाल गोड किंवा जास्त जेवत असाल तर एक्सरसाइज मस्ट आहे. त्यामुळे यू हॅव टू बर्न द शुगर वॉट एव्हर यू आर इटिंग. ओके. म्हणजे इन टर्म्स ऑफ कार्बोहायड्रेट्स अँड जेवण. प्रत्येक गोष्ट जी आपण खातो त्याची शुगर बनते हे तुम्हाला माहिती आहे. स्मोकिंग मेक्स इन्सुलिन ॲब्सॉर्बिंग कॅपॅसिटी लेस. तर स्मोक करू नका. ओके. त्याच्यानंतर लेस शुगर 40 to 60 mg जर झाली तर चक्कर येणार, स्वेटिंग होणार, हेडेक होणार, पल्पिटेशन्स होणार. ओके. आणि ऑब्व्हियसली गुंगी येणार, असंबद्ध तुम्ही बोलायला लागणार. त्यामुळे लगेच तुम्ही साखर खाल्ली पाहिजे किंवा चॉकलेट खाल्लं पाहिजे. ओके. मग जाते काय काय लोकांची शुगर 40 ते 60 mg. ओके. माझी तर कधीच जाणार नाही. टेक केअर ऑफ आईज, ब्लड वेसल्स, लेग, नर्व्स, hands, legs, and get numb, heart, kidney, आणि BP. Okay. So take care of all these things if you want to control the sugar. Obviously, all these things will stay healthy. Okay. Take uncooked vegetable salads, fruits, dry fruits, milk, curds, कडधान्य, मोड आलेले धान्य, बटर, ऑरेंज, खजूर, कोबी, पालक फॉर आईज. आईजसाठी काय उपयोग आहे सांगतात. आहार कसा असावा. ओके. टेक 40 grams ऑफ प्रोटीन्स इन डेली आहार, एल्स किडनी ओव्हरलोडेड. म्हणजे कुठली गोष्ट एक्सेस इज बॅड. ओके. प्रोटीन चांगलं म्हणून खूप प्रोटीन खाल्लं नाही चुकीचं आहे. Okay, kidney is overloaded otherwise. Take limited palak, eat rice, kakdi, eat papaya. पालक सुद्धा हो म्हणून खाऊ नका. Right? Kidney failure takes 30 years. You do not feel hunger when this happens. Okay? This is what is the issue. आपण बरेच वेळा म्हणतो मी एवढं एवढं सगळं करतो मला काहीच होत नाही. पण 30 वर्ष घेते किडनी फेल्युअरसाठी. This is what it says. मधुमेह, high BP, fat body are normally together. Stop eating salt. Garlic is very useful for high BP. दम लागणे, हार्टबीट, नाडी आणि गॅसेस. ओके. याच्यासाठी गार्लिक इज व्हेरी युजफुल. सो गार्लिक हे जनरल औषधच ॲक्च्युली. सुंठ म्हणतात ना आयुर्वेदामध्ये. सुंठ दररोज तुम्ही अल्टरनेट डे दुधामध्ये 1 कप दुधामध्ये 2 चिमटी सुंठ टाकून घेतली तर तुम्हाला बरेचसे प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होतात. सो सुंठ इज अ मदर ऑफ ऑल मेडिसिन्स इन आयुर्वेद. फायबर्स, तंतुमय. ओके. हे सगळे होल्ड वॉटर करतात. आपल्या इंटेस्टाईनमध्ये वॉटर होल्ड करतात. And obviously, Souch goes smoothly to anus, and fiber also helps reduce sugar. Proteins, it is an engineer of the body. Okay, it rebuilds the tissues. Okay, if you overeat, excess dark calories is stored in the चरबी. त्यामुळे ओव्हर इटिंग तुम्ही केलं तर चरबी तुमची बनते. ओके. एग्स, डाळी, दही, ड्रायफ्रुट्स अँड गुड प्रोटीन्स. हे सगळ्यामध्ये गुड प्रोटीन्स आहेत. ओके. फॅट्स आर तीळ, लोणी. ओके. नंतर तूप, तिळामध्ये, लोण्यामध्ये, तुपामध्ये. Concentrated calories. Okay, so eat limited. These things are good, but you should eat limited. Okay, मग 1 चमचा तूप सकाळी, 1 चमचा तूप रात्री. Okay, that is good. More than that is not good. Okay, 3600 calories is equal to 500 grams. इथपर्यंतच तुम्ही अन्न खा. ओके. त्याच्याहून जास्त नको. वेट ऑफ द बॉडी. मधुमेह मॅन हॅज टू वॉच कॅलरीज ऑल द टाइम. आयडियली 30 calories per day per kg.
ओके ऑफ वेट इज अ बेस्ट इनटेक. ओके 30 कॅलरी पर डे पर के जी. म्हणजे तुमचं वेट जर 70 किलो असेल तर 70 2100 कॅलरीज तुम्ही एका दिवसामध्ये घ्यायला पाहिजे. त्याच्याहून जास्त घेतलं तर प्रॉब्लेम आहे. ओके इवन इफ यू रिड्यूस 500 कॅलरीज पर डे, ओके इन 1 वीक यू रिड्यूस हाफ के जी ऑफ वेट. दिस इज इम्पॉर्टंट. 500 कॅलरीज पर डे तुम्ही कमी खाल्लं तर लगेच तुम्ही वेट कमी कराल एका दिवसा विदिन 1 वीक. ओके 60 ग्रॅम्स वेट जर तो माणूस असेल तर 1800 कॅलरीज पर डे इज मोर दॅन सफिशियंट. दॅट इज 900 कॅलरीज ॲट अ टाईम. ओके आणि ऑब्व्हियसली कॅलिब्रेट डेली इंटेक इन विदिन दिस लिमिट. तशा प्रकारे तुमचं पिरॅमिड आहे. सगळ्यात खाली पिष्टमय पदार्थ, त्याच्यानंतर भाज्या, त्याच्यानंतर मिल्क, दही, प्रोटीन्स. ओके आणि सगळ्यात कमी तेल, तूप किंवा फॅट किंवा वाईन. दिस इज व्हॉट द पिरॅमिड ऑफ युअर एव्हरीडे आहार. लक्षात ठेवा तुम्ही कसं असतं पिरॅमिड ते. ओके होप तुम्हाला मी ते जे सांगतो ते आवडतं आणि तुम्ही हा व्हिडिओ परत परत बघाल तर तुमच्या मनाला ठसेल. ओके ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय तर इट लो ग्लायसेमिक लो जी आय कार्बोहायड्रेट्स. ओके त्यामुळे ज्याच्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स जास्त कशात आहे ते बघा कॉर्नफ्लेक्स, कॅरट, बटाटा भाजी, हनी, इडली. बटाटा कमी करा. ओके त्यानंतर ब्रेड, बाजरा, व्हाईट राईस, बीन्स, पोटॅटो याच्यामध्ये जास्त जी आय इंडेक्स ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आहे. मेनली बटाटा भाजी. ओके आणि पोटॅटो कॉर्नफ्लेक्समध्ये पण आहे. ओके आणि सगळ्यात कमी कुठे आहे सोया पीनट्स. ओके जी आय इंडेक्स सगळ्यात कमी. पिष्टमय असून सुद्धा पी आय कमी. ओके नंतर हे ज्या डाळी आहेत त्याच्यामध्ये अजूनच कमी. ब्लॅक वाटाणा वगैरे अजून कमी. ओके म्हणजे थोडं जास्त राहतं. नूडल, दलिया, बीन्स, स्वीट. ओके नंतर व्हाईट ब्रेड, पराठे याच्यामध्ये 50 to 60 आणि मनुका, मोड आलेले धान्य वगैरे सुक्रोज 50 to 60. सो इट लो ग्लायसेमिक लो जी आय कार्बोहायड्रेट्स. हे सगळे कार्बोहायड्रेट्स आहेत म्हणतात. त्याच्यामध्ये तुम्ही जे रेड आहेत ते खाऊ नका आणि ग्लुकोज तर काय प्रचंडच. ग्लुकोज म्हणजे तुम्ही जेव्हा आजारी माणसालाच एकदम ग्लुकोज देता. ओके त्याच्यामध्ये त्याला पण हाय ग्लायसेमिक इंडेक्स आहे त्याचा. आयडियल वे ऑफ रिड्युसिंग ग्लायसेमिक इंडेक्स फूड. सो इफ यू ईट हाय ग्लायसेमिक तुमचं वेट वाढणारच. ओके त्याच्यानंतर काय आहे मधुमेही आर्टरीज गेट नॅरोड डाऊन. टू कंट्रोल दिस यू नीड अँटीऑक्सिडंट. सो ई के बीटा आणि बीटा कॅरोटीन. दिस एन्श्योर्स LDL इज रिड्युस्ड and blockage is removed, thereby BP coming to normal. BP का वाढतं तर ब्लॉकेज आहेत म्हणून BP वाढतं असं दिसतं. बीटा कॅरोटीन, ग्रीन व्हेजिटेबल, येलो रेड व्हेजिटेबल. ओके हे सगळं तुम्ही वाचा. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं चांगलं व्यवस्थित कळेल काय आहे ते. या सो LDL रिड्यूस करण्यासाठी ब्लॉकेज रिमूव्ह होतं ऑटोमॅटिकली आणि त्याच्यामुळे बीटा कॅरोटीन इज गुड. ओके ग्रीन व्हेजिटेबल, येलो रेड व्हेजिटेबल, पालक, मेथी, टरबूज वगैरे वगैरे. सी व्हिटॅमिन, लेमन, ऑरेंज, आमला. ई व्हिटॅमिन ड्रायफ्रुट्समध्ये असतात. ओके अँड ऑल्सो इट पोटॅशियम बेस्ड आयटम्स लाईक पोटॅशियम कशात असतात रॉ पीनट्स. ओके टरबूज, मिल्क वगैरे. दिस मेक्स पॅनक्रियाज एबल. ओके अगेन फंक्शनल. Okay, this is for the pancreas health. Eat raw vegetable. Koshimir is one of the major item which is missing in our diet. कोशिंबीर रोज खायला पाहिजे तुम्ही as much as you can. Okay, obviously beyond 1 वाटी is not good कारण त्याच्यामुळे तुम्हाला मग स्टोन होतील, किडनी स्टोन होतील. If you eat all raw, there will be no मधुमेह असं म्हणतात. Okay, cook or on low heat. Eat within 3 hours of cooking to get maximum nutrients. Do not use aluminum utensils as they impact पाचक रस. ड्रिंक वॉटर आफ्टर 30 minutes ऑफ फूड. लगेच तुम्ही पाणी पिऊ नका. या नेवर ड्रिंक वॉटर व्हाईल इटिंग. दिस इज अनदर इम्पॉर्टंट थिंग. नेवर ड्रिंक वॉटर व्हाईल इटिंग. 30 मिनिटानंतर तुम्ही पाणी प्यायला पाहिजे. ईट स्लोली, व्हेरी स्लोली. ईट 50% ऑफ स्टमक कॅपॅसिटी. बी हॅपी व्हेन यू ईट. तुम्ही टी व्ही बघत जेवू नका. तुम्ही ताटाकडे बघून जेवा. त्याच्यातलं अन्नरसाचं काम प्रत्येक काय म्हणायचं जे आपले सेन्सेस आहेत म्हणजे त्याच्यातले चव, सेन्सेस, फ्लेवर आणि कलर हे सगळं बघून भजून जेवा. ओके अन्नाला भजून जेवा. डू नॉट टॉक व्हाईल यू ईट. तिला लहान मुलांना सांगायचं आपण जेवताना बोलू नकोस. ओके आपण बिंदास गप्पा मारतो. दॅट इज रॉंग.
ओके. रॉ व्हेजिटेबल अँड फ्रूट शुड नॉट बी टेकन टुगेदर. फ्रूट तुम्ही सकाळीच खायला पाहिजे. ओके. डू नॉट, कारण प्रत्येकाची ह्याची लोड कमी, ह्याचं लोड कमी असतं, ह्याचं लोड जास्त असतं. त्यामुळे ते एकत्र खाऊ नका. चक्कीमध्ये प्रत्येक गोष्ट तुम्ही म्हणजे गहू, तांदूळ एकत्र घेतात, डाळी वेगळ्या चक्कीवर करतात किंवा डाळ टाकली की डाळच टाकतात, तसं आहे ना. किंवा मिरच्या टाकल्या की मिरच्याच टाकतात, हळद टाकली की हळदच टाकतात, हळदीवर मिरच्या नाही टाकत किंवा हळदीवर गहू नाही टाकत, वगैरे, वगैरे. कारण ते ॲडजस्टमेंट करायला लागतं ना मशीनला. ओके. तशी आपल्या पोटाची ॲडजस्टमेंट होत नाही. डू नॉट डू हेवी एक्सरसाइजेस इमिडिएटली आफ्टर मील्स. ओके. की जेवण केलं लगेच गेला पुशअप करायला किंवा पुलअप्स काढायला. नो वे. ईट ओन्ली व्हेन यू बिकम हंग्री. हे सिंपल रूल्स आहेत, पण आपण ते पाळत नाही. जेवायची वेळ झाली म्हणून आपण जेवतो. सो दॅट इज नॉट करेक्ट. ओके. व्हॉट वन शुड ईट टू रिड्यूस शुगर लेव्हल. तुम्ही वाचा. मी आता काही जास्त बोलत नाही. मशरूम्स अँड ग्रीन व्हेजिटेबल्सचं महत्त्व सांगितलं. जांभूळ पावडर, धने, आवळा. या हरभरा डाळीचं वरण सांगितलं. तुरीची डाळ खाऊ नका असंच सांगितलं आयुर्वेदाने. हरभरा डाळीचं वरण आहे. करेला आज इन्सुलिन. रोज करेला खा मधुमेह लोकांनी. पीनट्स एक मूठ तुम्ही रोज खा. नो मधुमेह. अनबिलिव्हेबल. आर्टरीज इश्यूज गेट रिझॉल्व्ड. एक मूठ हां, काय पीनट खाल्ल्यामुळे. बदाम फ्रेश बटर मिल्क. लेमन सोअर फ्रुट्स म्हणजे आंबट फळे. गिव्ह एक्सायटेशन टू पाचक रस ऑफ पॅनक्रियाज. ईट रॉ इन्स्टेड ऑफ कुक्ड फूड. हे सगळ्यात बोल्ड लिहिलेलं आहे. पण ते पचेल एवढंच खा. रॉ मटेरियल पचायला जड असतं, त्यामुळे नुसतं सगळंच फूड रॉ खाल्लं असं करू नका. ईट बेटल लीफ सुपारी विच हॅज क्रोमियम. दिस इज गुड फॉर कंट्रोल ऑफ शुगर. पूर्वीच्या काळी विडा खायचा ना, त्याला काहीतरी महत्त्व होतं. विड्यामध्ये बेटल लीफ सुपारी, नंतर तुमचं काथ. काथामध्ये क्रोमियम असतं, सुपारीत क्रोमियम असतं. विच रिड्युसेस शुगर. त्याला काहीतरी महत्त्व होतं. प्रत्येकाचं शास्त्र आहे. आपण शास्त्र दिलं खिडकीतनं बाहेर टाकून. शुगर इट किल्स ऑल व्हिटॅमिन्स. त्यामुळे शुगर खाऊ नका. तुम्ही एकीकडे व्हिटॅमिन्स खाताय आणि शुगरही खाताय. सो इट इज कॉन्ट्रा एंट्री. ओके. नॉन-व्हेज लिमिटेड खा. लिमिटेड म्हणजे एक पीस. नॉट एव्हरी डे. डू नॉट ओव्हर ईट प्रोटीन्स. एक्सेसेस आर ऑलवेज बॅड. आणि हे सगळं डू नॉट ईटमध्ये आहे. पुडिंग, ब्रेड, रेड मीट, ड्रेसिंग, बिस्किट्स. वॉव! दिस इज अ लाईफस्टाईल. वी आर डूइंग एव्हरीथिंग. वी आर ईटिंग एव्हरीथिंग व्हॉट इज नॉट सपोज्ड टू बी ईटन. सो त्यामुळे तुम्हाला मधुमेह होणारच. अदर रेमेडीज बघा काय काय. यू कॅन रीड. आय जस्ट कीप दिस स्लाइड फॉर यू टू कंझ्युम. कोथिंबीर, सॉरी कडुलिंब आहे पहिला. मेथी सीड पावडर. आपला जो मिसळण्याचा डबा असतो ना, दॅट इज द मेडिसिनल बॉक्स ऑफ आयुर्वेद. मेथी दाणे, कडुनिंब ज्यूस. जो आपण फक्त पाडव्याला, ते सुद्धा कोणी खात नाही आजकाल. पाडव्याला खातो पण कडुलिंबाची पाने खातो. ऑल्टरनेट डे खा म्हणतो. चूर्ण हाफ अ स्पून एव्हरी डे. टेक फॉर 3 months. व्हेरी गुड टू रिड्यूस शुगर. हे तुम्ही करू शकता. आयुर्वेदाच्या दुकानामध्ये हे चूर्ण मिळतं. कडुलिंबाच्या पानाचं चूर्ण. 1 लंघन पर डे इज नॉट पॉसिबल. 1 लंघन ईच वीक यू कॅन डू. कच्ची कोबी रोज खाल्ली, कोशिंबीर, तर वेट लॉस होतो फॉर शुअर. ऑल्सो 2 tomatoes in the morning will reduce weight in 2 months. अनबिलिव्हेबल. करून तर बघायला हरकत नाही ना, ज्यांचं वेट आहे एक्स्ट्रा त्यांनी. करून बघा. प्रयोग करा. त्यातनं तुम्हाला
नक्कीच मार्ग सापडेल. नुसतंच बसून काय उपयोग नाही की माझं वेटच कमी होत नाही म्हणून. नाचणी एव्हरी डे. ईट लिक्विड्स, ड्रिंक सॉलिड्स. कळलं का तुम्हाला? लिक्विड हळू-हळू प्या. जसं तुम्ही सॉलिड खाता तसं, आणि जे सॉलिड्स आहेत ते चावून चर्वण करून त्याचं ड्रिंक बनवा आणि मग ते ड्रिंक म्हणून घ्या. 32 वेळा चावा. सगळं जुनं आहे. गोल्ड इज गोल्ड. आपण सगळं विसरलोय ते. सो धिस इज जस्ट अ रिक्युपरेशन. स्टमक इज अपसेट, डू नॉट ईट. ॲज सिम्पल एज दॅट. पूर्वीच्या काही डॉक्टर लंघन करा सांगायचे, राईट? की जेवण करू नका. आजकाल डॉक्टर म्हणतात सगळं खा, कारण त्यांच्याकडे तुम्ही परत परत जाल ना. आणि तुम्हाला जे आवडतं तेच डॉक्टर तुम्हाला सांगतात, बिकॉज दे आर डुईंग बिझनेस. आधीचे डॉक्टर खरंच डॉक्टर होते. पुढची स्लाइड. वेट ऑटोमॅटिकली रिड्युसेस इफ यू डू नॉट ईट फॉलोइंग स्ट्रिक्टली. 1, 2, 3, 4, 5 वेट कमी झालंच पाहिजे. एक्सरसाइज मोस्ट अँड इक्वली इम्पॉर्टंट. हे वरचं तर झालं, पण एक्सरसाइज पण करायला पाहिजे. सगळ्या टाईपचे एक्सरसाइज करावं लागतं तुम्हाला. चेंज युअर एक्सरसाइज एव्हरी डे. नुसतं वॉकिंग रोज करतो काय उपयोग नाही. आसनं रोज करतो काय उपयोग नाही. वेगळ्या वेगळ्या गोष्टी तुम्हाला करायला पाहिजे, तरच त्याचा उपयोग जास्त चांगला होतो. तेल मॉलिश आधी करायचे बघा. आता आपण वी हॅव फॉरगॉटन टू यूज कोकोनट ऑइल फॉर टू टेक केअर ऑफ अवर स्किन. रक्ताभिसरण व्हायला अंग पटापट रफ टॉवेलने पुसलं पाहिजे. आपण जो टॉवेल वापरतो अगदी मऊ 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 मऊ, त्याचा काय उपयोग नाही. नुसतं आपण टिपतो नॉट गुड. ओके. त्यामुळे तुमची नर्वस सिस्टममध्ये ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतच नाही. कोल्ड वॉटर बाथ एव्हरी डे घ्या. इट इम्प्रूव्ह नर्व्स कॅपॅसिटी टू यूज शुगर. Walk 3.5 kilometers per day. In a month, 100 kilometers. Eat less. It will surely reduce it. हे सगळं पुस्तकात लिहिलेलं आहे. This is not my knowledge. This is the knowledge from Sugar Control book of Dr. Bakhru. ओके. आयडियल आहार भरपूर वेळा दाखवलाय मी, त्यामुळे आता हे स्किप करतो. ड्रिंक वॉटर हाफ एन आवर आफ्टर युअर फूड इज डन, नॉट अलॉंग विथ द फूड. ओके. सगळं इक्वली इम्पॉर्टंट आहे. फ्रूट्स, ऑइल, पल्सेस, पालेभाजी, मिल्क, धान्य, ग्रेन व्हेजिटेबल्स ऑल पुट टुगेदर. 590, 600 सकाळी, 400 संध्याकाळी. म्हणजे रात्रीचं डिनर लवकर करा. 6ला केलं तर उत्तम, 7ला केलं तरी उत्तम, पण 7च्या पुढे नको. हे मला वाटतं 5% लोक करत असतील 7च्या आत. ओके. भारतामध्ये आपण सगळ्या बॅड हॅबिट्स अमेरिकेतनं उचलल्यात, पण चांगल्या हॅबिट्स अजिबात नाही उचलल्या. व्हेजिटेबल सूप्स घेऊ शकता तुम्ही डिनरसाठी, विच इज इक्वली सफिशियंट फॉर यू. सोडा, मैदा, सॉल्ट, फ्राईड आयटम, पाव, बेकरी, बिस्किट्स, वनस्पती, 5 जे व्हाईट पदार्थ आहेत ते सगळे इथे लिहिलेले आहेत. लर्निंग इज ओनली थिंग विच इज कॉन्स्टंट. सो कीप ऑन लर्निंग. ओके. What one should eat is what is being told here to reduce sugar. ठीक आहे. सो दिस इज द एंड ऑफ दिस शुगर कंट्रोल सेशन. एकदमच मी मोठा व्हिडिओ केला, पण एका शॉर्टमध्ये जर तुम्ही बघाल तर ऑब्वियसली यू विल फील गुड अबाउट इट. यू विल बी एबल टू फॉलो ॲटलीस्ट 50% ऑफ दिस. जरी तुम्ही केलं तरी सुद्धा तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवाल तुमची शुगर, आणि हळूहळू ती जाऊ पण शकते. ओके. हॅबिट्स डाय हार्ड म्हणतात, पण तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे मी फर्मली बिलीव्ह करतो. त्यामुळे तुम्ही जे केलं तर ऑब्वियसली तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुम्ही मधुमेह कमी करू शकता किंवा घालवू पण शकता. बघा तुम्हाला पटतंय का? आणि थँक्यू सो मच, आणि सी यू अगेन इन द हेल्थ व्हिडिओज. अनदर 5 videos are going to come. Thank you so much.